हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. आज आपण बनवतोय चमचमीत एकदम टेम्पटिंग अशी छोले रेसिपी. तेही जास्त काही साहित्य न वापरता घरात असणाऱ्या साहित्यामध्येच आपण ही छोलेची रेसिपी बनवतोय आणि याला कोणतंही वाटण वगैरे करण्याची गरज नाही. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तुम्ही ही छोले पुरीसोबत खाऊ शकतात किंवा भातासोबत खाऊ शकतात. अशा पद्धतीचे आपण हे छोले बनवणार आहोत. तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला ही छोलेची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तर सगळ्यात अगोदर आपल्याला 1 वाटी छोले रात्रभर भिजवून घ्यायचे. तर हे छोले मी रात्रीच भिजत ठेवलेले. रात्रभर चांगले छोले भिजले जातात. तर आता हे दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे छोले बनवते. तर आपल्याला खडे मसाले घ्यायचे. त्यामध्ये 2 तमालपत्र घेतलेत, 1 दालचिनीचा तुकडा घेतला आहे, 1 चक्री फूल आणि 3 लवंगा घेतल्यात. याच्यापैकी दुसरे खडे मसाले तुमच्याकडे असतील ते वापरले तरी चालेल. सगळ्यात अगोदर आपण छोले शिजत ठेवूया. त्यासाठी सर्व छोले आपण कुकरमध्ये टाकून घेऊया. तर सगळे छोले मी कुकरमध्ये टाकून घेते. आता याच्यामध्ये आपल्याला 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचे, म्हणजे छोले व्यवस्थित शिजले जातील आणि अगदी थोडंसं पाणी राहील आपल्याला ग्रेव्हीसाठी. तर ते 1.5 पेला पाणी टाकून घेतले. आता याच्यामध्ये सगळे खडे मसाले टाकून घेऊया. आता आपल्याला कुकरचं झाकण लावून 5 शिट्ट्या काढायच्यात मोठ्या गॅसवरती आणि जर छोले शिजले नाहीत तर परत 1-2 शिट्टी काढली तरी चालेल. तर आता कुकरचं झाकण लावून घेतले. याला 5 शिट्ट्या काढून घेऊया मोठ्या गॅसवर. तर मी सुद्धा पहिल्यांदा जेव्हा छोले शिजण्यासाठी ठेवले तेव्हा 5 शिट्ट्यामध्ये ते शिजले नाहीत, तर मी आणखीन 1 शिट्टी करून घेतली आणि मग नंतर मऊ असे शिजले गेले. तर तुम्हाला दाखवते, हे पहा. आणि छोले मऊ शिजले तरच खायला छान वाटते छोलेची भाजी. खूप कडक टणक राहिले तर मग छोले खायला छान वाटत नाहीत. त्यामुळे मऊ असे छोले शिजवून घ्यायचे. आता याच्यामधले खडे मसाले तुम्ही काढू शकतात किंवा तशीच भाजी बनवू शकतात. आपल्याला थोडेसे मूठभर छोले एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि चमच्याने असे मॅश करायचे. तर तुम्हाला मॅश करताना समजत असेल की छोले किती मऊ शिजलेत. हे छोले मॅश करून आपण नंतर भाजीमध्ये टाकणार आहोत, कारण यामुळे काय होतं की छोलेची भाजी आहे ना दाटसर होते. कोणतंही वाटण न करता मस्त ग्रेव्ही बनते. 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. आता मसाले काय घेतलेत ते पाहूया. थोडीशी हळद, अर्धा चमचा लाल मिरची, 1 चमचा छोले मसाला, पाव चमचा धना पावडर आणि 1 चमचा चटणी घेतली आहे. फोडणी करून घेऊया. कढईमध्ये 2 पळी तेल टाकायचं. तेल थोडं कमी टाकायचं, कारण नंतर आपण दहीसुद्धा पुढे वापरणार आहोत. त्यामुळे आणखीन तेल सुटतं, म्हणजे दह्यामध्ये तुपटपणा असतो तर ते खूप तेल सुटल्यासारखं होतं. तर आपण कढईमध्ये तेल टाकल्यानंतर थोडेसे जिरे टाकायचे, पाव चमचा. जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा. आता 1 चमचा आलं लसूणची पेस्ट टाकून घेतली आणि हे सगळं चांगलं परतवून घ्यायचे. कांदा अजिबात कच्चा राहू द्यायचा नाही, छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. तर मीडियम गॅसवरती आपण आलं लसूणची पेस्ट, कांदा हे सगळं चांगलं खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे. कांदा कच्चा राहिला तर मग भाजी म्हणावी तेवढी चविष्ट होत नाही. त्यामुळे कांदा छान भाजून घेऊया. तर हळूहळू कांद्याचा कलर चेंज होतो, हे पहा. आणि कांदा मस्त असा आपला भाजून झाला आहे. आता याच्यामध्ये मोठा 1 टोमॅटो बारीक चिरून टाकूया. मी ते बारीक चिरून टोमॅटो वापरला आहे. तुम्ही याच्याऐवजी मिक्सरमध्ये टोमॅटोची प्युरी करून टाकली तरी चालेल. तर ते सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि टोमॅटोसुद्धा छान मऊ होईपर्यंत परतवून घेऊया. तर त्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया. त्यामुळे टोमॅटो पटकन मऊ होणारे, पटकन शिजला जाणारे. तर आता हे सगळं चांगलं परतवून घेऊया. कांदा टोमॅटो छान आपण मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया. तर हळूहळू मसाला चांगला आपला भाजतोय, पहा. आणि टोमॅटोसुद्धा छान मऊ झालेला आहे. तर असं चमच्याने थोडंसं टोमॅटो मॅश करून घ्यायचा. आता कांदा टोमॅटो मऊ होत आहे तोपर्यंत आपण दह्यामध्ये मसाले टाकून घेऊया. तर ते मी 4 चमचे दही घेतले. त्याच्यामध्ये आपण जे सुके मसाले घेतले ते टाकून घेऊया. तर सर्व मसाले हे दह्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे. चमच्याने व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ. तर मी व्यवस्थित खाली ठेवून हे सगळं चांगलं मिक्स करून घेते. तर अशा पद्धतीने आपण हे दह्यामध्ये मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतले, हे पहा. आता आपण जे मसाले टाकून दही मिक्स करून घेतले ते आपल्याला दही फोडणीत टाकायचे. पण त्या अगोदर आपल्याला गॅस एकदम कमी करायचा किंवा मग बंद तरी करायचा.
तर फोडणीचं जे टेम्परेचर आहे ते कमी होऊ द्यायचं. एकदम गरम फोडणीमध्ये हे दही टाकायचं नाही, नाहीतर ते फुटल्यासारखं होणार. एकदम मी गॅस कमी केला, थोडंसं टेम्परेचर कमी होऊ दिलं आणि नंतर हे मिश्रण आपण कांदा टोमॅटोमध्ये टाकून घेऊया. आणि हे टाकलं की सतत एका डायरेक्शनमध्ये हे मिक्स करत राहायचे, म्हणजे एकसारखं ते भाजलं जातं आणि दही फुटल्यासारखं होत नाही. तर पटपट ही प्रोसेस करून घ्यायची. तर हे पाहू शकतात, जसं आपण हे परतत जाऊ तसं मस्त याला तेल सुटत जातं आणि एकदम मस्त असं टेम्पटिंग आपली भाजी बनते. तर तुम्हाला असं जर जमत नसेल तर डायरेक्ट गॅस थोडा वेळ बंद करायचा, दही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर गॅस चालू करून घ्यायचा. तर तुम्हाला दिसत असेल लगेचच कसं तेल सुटलेलं आहे. आता हे सर्व चांगलं आपण परतवून घेतले. आता याला थोडंसं आपण शिजवून घेऊया. तर पाहू शकता थोड्या वेळाने मस्त याला तेल सुटले आणि आपला मसाला एकदम भारी भाजून झालेला आहे. असा मसाला भाजून झाल्यानंतरच आपण याच्यामध्ये शिजवून घेतलेले छोले टाकून घेणार आहोत. तर मसाला आपला चांगला भाजलेला आहे. आता याच्यामध्ये शिजवून घेतलेले छोले टाकूया आणि तुम्हाला जर थोडासा ग्रेव्ही टाईप ही छोले मसाला बनवायचा असेल तरच शिजवलेलं याच्यातलं पाणी टाकू शकतात किंवा मग फक्त छोले टाकले तरी चालेल. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया. आपण याच्यामध्ये जे छोले मॅश करून ठेवलेले ते सुद्धा टाकून घेऊया. आता कोणतंही वाटण न करता हे छोले असे मॅश करून टाकले की भाजीला थोडासा दाटसरपणा येतो आणि भाजी खूप पातळ वाटत नाही. आता व्यवस्थित एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून घेऊया. आता सगळं चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेतलेले कमी गॅसवरती याला 4-5 मिनिट चांगलं शिजवून घेऊया. तर एक उकळी काढून घेऊया आणि मस्त आपल्या इथे छोले मसाला तयार होतोय. मस्त सुगंध येतोय. सगळ्यात शेवटी पाव चमचा छोले मसाला टाकून घेऊया आणि परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हा छोले मसाला मी थोडीशी ग्रेव्ही टाईप असा केला आहे, कारण हा थंड झाला की थोडासा दाटसर झाल्यासारखा वाटतो. त्यामुळे बारीक चिरून 2 उभ्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायची. तुमच्याकडे कसुरी मेथी असेल ती थोडीशी टाकली तरी चालेल. मस्त दणकून उकळी आली आहे. 5 ते 6 मिनिट हा छोले मसाला मी छान शिजवून घेतला आहे आणि आपल्याला हा छोले मसाला पोळीसोबत, चपाती, भातासोबत खाता यावा त्यामुळे मी थोडासा ग्रेव्ही टाईप केलेला आहे. तुम्ही एकदम सुकासुद्धा बनवू शकतात पाणी न टाकता. तसंसुद्धा खूप छान हा छोले मसाला तयार होतो. तर मस्त उकळी आणून घेतली आणि पाहू शकतात थोडासा दाटसर हा छोले मसाला झालेला आहे. तर आता गॅस बंद करून घेऊया. एकदम मस्त सुगंध येतोय. लगेच प्लेटमध्ये काढून घेऊया. तर पाहू शकतात झटपट आपला छोले मसाला बनवून तयार झाला आहे, कोणतेही वाटण न करता. खायला एकदम टेस्टी आहे आणि बनवायला तर खूप साधी सोपी रेसिपी आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच आणखी नवीन साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.